नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक पालकांच्या मनामध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। कोणत्या कास्टला उत्पन्नाचा दाखला लागतो किंवा कोणत्या कॅटेगरीला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो, जनरल कॅटेगरीचा आणि उत्पन्नाचा दाखल्याचा काय संबंध, अशा अनेक प्रश्न अनेक पालकांच्या मनामध्ये आहेत। या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असताना आपल्याला आपल्या मुलाचा आरटीई मध्ये ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मेन्शन करावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागतो का, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी क्लिअर करतोय की ज्यांचा जातीचा दाखला आहे, म्हणजे एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल किंवा एनटी असतील, व्हीजीएनटी असेल, कोणत्याही जातीच्या कॅटेगरीमधील पालकांना किंवा मुलांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज नसते। मी स्पष्टपणे सांगतोय, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून अपुरी माहिती दिली जाते, परंतु मित्रांनो, ज्या पालकांकडे जातीचा दाखला आहे ते एखाद्या विशिष्ट कास्ट कॅटेगरीमध्ये बसतात, त्यांना उत्पन्नाचा दाखला नाही। मग उत्पन्नाचा दाखला कोणाला लागतो, तर जे जनरल कॅटेगरीमध्ये असतात त्यांना उत्पन्नाचा दाखला लागतो। कदाचित काही लोकांकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, म्हणजे ते विशिष्ट कास्टमध्ये मोडतात, परंतु त्यांच्याकडे जातीचा दाखला नसेल, तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरताना मात्र त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीमध्ये फॉर्म भरावा लागणार आहे आणि तिथे मात्र तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। म्हणून मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे, कोणाला लागणार नाही, हे या ठिकाणी तुमच्या मनामधील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळाले असेल। परंतु मित्रांनो, अनेक लोकांचं असं सुद्धा मत आहे की सर, उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाचा लागतो। तर शासन निर्णयामध्ये, परिपत्रकामध्ये एक स्पष्टपणे असं सांगितलं, मी स्क्रीनवरती सुद्धा दाखवतोय की उत्पन्नाचा दाखला नेमका कोणाचा लागतो आणि उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर त्याला ऑप्शन काय, तेही आपण या ठिकाणी समजून घेऊया। बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल सहवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आरटीई 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष 2023-24, 24-25 या वर्षाचा 1 लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला लागतो। त्याचबरोबर पुढे बघा काय म्हटलंय, उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला, सॅलरी स्लिप सुद्धा चालणार आहे, कंपनीचा किंवा मालकांचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात या ठिकाणी आलं असेल की उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा लागतो, परंतु जर तहसीलदारांचा दाखला जर नसेल तर तुमच्याकडे असलेले पेमेंट स्लिप, कंपनीचा दाखला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सादर करून आरटीई मध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात जो नियम आहे त्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न सादर करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या कॅटेगरीला उत्पन्नाचा दाखला लागतो, कोणत्या कॅटेगरीला उत्पन्नाचा दाखला लागत नाही, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला कोणत्या अधिकाऱ्याचा लागतो आणि उत्पन्नाचा दाखला त्या विशिष्ट अधिकाऱ्याचा जर नसेल तर त्याला ऑप्शन काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे। मित्रांनो, आरटीई संदर्भात मार्गदर्शनासाठी किंवा गायडन्ससाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 500 ते 600 मेंबर ॲड आहेत। आपण त्या ग्रुपमध्ये आरटीई संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते। काहीही प्रश्न असेल तर आपण फेस टू फेस तिथे बोलतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय। तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिले, त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे। मित्रांनो, ही व्हिडिओ किंवा ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।